विधान परिषदेसाठी भाजपामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली। निवडणूक जाहीर झाली आणि त्यामध्ये आता भाजपामध्ये इच्छुकांची धावाधाव पाहायला मिळते। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 100हून अधिक इच्छुक आहेत। जुन्यांपासून अगदी नवे चेहरे सुद्धा परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते। त्यामुळे इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंग सुद्धा सुरू झाले। भाजप आता कुणाला आमदारकीची संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर 5 जागांसाठी 100हून अधिक जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे कुणाला संधी दिली जाते, भाजप कुणाला संधी देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची आता सध्या लॉबिंग सुरू आहे। मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी आहे आणि त्यामुळे आता यातून कशा पद्धतीने भाजप चेहरे निवडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर जुन्यांपासून अगदी नवे चेहरे सुद्धा या परिषदेसाठी इच्छुक आहेत। भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव पाहायला मिळते। 5 जागा आहेत आणि त्यासाठी 100हून अधिक जण इच्छुक असल्याची माहिती मिळते। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जशा ही निवडणूक जाहीर झालेली आहे तसे सगळीकडे आता धावाधाव भाजपमध्ये पाहायला मिळते। लॉबिंग सुद्धा सुरू झाल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे श्वेता। खरं तर निवडणुकीचा मोसम असल्यानंतर अशा प्रकारे इच्छुकांची भाऊगर्दी होणं अगदी स्वाभाविक आहे। भाजपमधून सुद्धा आता विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्यावर आपली दावेदारी करण्यासाठी इच्छुकांची गर्दी आता होताना पाहायला मिळते। भाजपचं प्रदेश मुख्यालय असेल किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं निवासस्थान असेल, या दोन्ही ठिकाणी आता स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांकडनं नेत्यांची भेट घेणं असेल किंवा इतरही पद्धतीनं आपापल्या नावांची शिफारस करणं असेल, यासाठी आता तयारी सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थानं एक आठवडाभराच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की नेमका उमेदवारीसाठी कोणाची नावं निश्चित होतात आणि कोणाला विधान परिषदेवरती पाठवलं जातं। परंतु सद्यस्थितीत तरी जर आपण पाहायला गेलं तर भाजप मुख्यालय आणि जर या सगळ्या ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे खऱ्या अर्थानं एक निकष असा देखील लावला जाऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी भाजपचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, परंतु त्या ठिकाणच्या व्यक्तीला जर कुठलं पद दिलं गेलं नसेल तर त्या व्यक्तीला विधान परिषदेवर घेऊन त्याचा सन्मान केला जावा आणि एकंदरच जुने नवे आणि त्यासोबतच निवडणुकीतला निकाल अशा काही पॅरामीटर्सवरती उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता सुरू होईल। त्यामुळे भाजपकडनं कोणाचं नाव निश्चित होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरत आहे। अगदी धन्यवाद। भाजपकडून कुणाला संधी दिली जाते हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या माहितीसाठी।